आदर्श महाविद्यालयात AI राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व आदर्श महाविद्यालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार 10 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय AI कार्यशाळा घेण्यात आली. या AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन सक्षमीकरण व्हावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामकृष्ण पंत खरोसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाचे विद्यापीठ प्रमुख तथा अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रमेश चौगुले, प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर, प्राचार्य डॉक्टर राम सोलंकर, आदर्श महाविद्यालयाचे इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर तानाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी शिक्षण, आरोग्य, पोलीस प्रशासन, परिवहन, संशोधन या विविध क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर सुरू झालेला आहे. सर्वच क्षेत्रात हे तंत्रज्ञान उपयोगात आले तर मानवी बौद्धिकतेचे काय होणार? शिवाय शिक्षण क्षेत्रात AIचा अतिवापर झाला तर शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची भीती प्राचार्य डॉक्टर सोलंकर यांनी व्यक्त केली. प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर यांचेही भाषण झाले. AI कार्यशाळेचा समारोप संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्राध्यापक डॉक्टर अश्विन रांजणीकर, प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील कुलकर्णी, प्राध्यापक डॉक्टर शिवपुत्र कनाडे, प्राचार्य डॉक्टर राम सोलंकर, प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत चव्हाण यांनी AI तंत्रज्ञानाचे फायदे तोटे याबाबत सकारात्मक व नकारात्मक दोन्ही बाजूंचे स्पष्टीकरण केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी विनायकराव पाटील म्हणाले की AI तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक व काळजीपूर्वक होणे गरजेचे आहे. AI तंत्रज्ञानाचा अतिवापर झाल्यास मानवी मेंदू भ्रष्ट होण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. AI तंत्रज्ञानाचा उपयोग माणसं उद्ध्वस्त करण्यासाठी होऊ नये. या तंत्रज्ञानाचा उपयोग समाज हितासाठी झाला पाहिजे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी AIचा वापर आवश्यकतेप्रमाणे करावा. प्रास्ताविक व सूत्रसंचालन या कार्यशाळेचे आयोजक सचिव प्राध्यापक डॉक्टर सुधीर मठपती व प्राध्यापक डॉक्टर धनंजय मेनकुदळे यांनी केले. आभार प्राध्यापक डॉक्टर तानाजी पवार व प्राध्यापक डॉक्टर बालाजी मोरे यांनी मानले. या कार्यशाळेसाठी श्रमजीवी अध्यापक महाविद्यालय, श्रमजीवी फार्मसी, आदर्श महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मारुती कदम, उमरगा, धाराशिव. आता तुम्हाला जिम मध्ये जावं लागेल, व्यायामाचं नव्हे. आता ब्रेन जिम मध्ये जावं लागेल. ब्रेन जिम मध्ये जर तुम्ही नाही गेला, ते ब्रेन जिम संकल्पना भारताची नाही आहे, बाहेरून आलेले. परिणाम असे झाले, एका देशात शाळेत टेक्नॉलॉजीचा पूर्ण आधार घेऊन ती शाळा चालवली गेली. आणि जेव्हा 10वी मध्ये विद्यार्थी गेला तर सगळी टेक्नॉलॉजी जेव्हा एके दिवशी तेव्हा बंद झाली, तेव्हा त्याचं ब्रेन डेड झालं, त्याला काहीच कळलं नाही. किती आवश्यक आहे हे आपल्याला माहित आहे. आपण दररोज त्याचा वापर सुद्धा करतो. परंतु या टीचिंग मध्ये AI टूलचा कसा वापर करावा याच्याविषयी सखोल अशी चर्चा येत्या 2 सेशन मध्ये या ठिकाणी होणार आहे. खरं तर हा कार्यक्रम आमच्या वरच्या सभागृहात घ्यायचा होता, परंतु सभागृहाचं काम चालू असल्यामुळे आम्हाला कार्यक्रम या ठिकाणी घ्यावा लागलेला आहे. म्हणून मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. AI टेक्नॉलॉजी याचा अर्थ आपण बघितला, यंत्रामध्ये किंवा संगणक प्रणालीमध्ये मानवाप्रमाणे विचार करण्याची, मानवाप्रमाणे निर्णय घेण्याची, मानवाप्रमाणे शिकण्याची क्षमता निर्माण करणे, आपण त्याला AI टेक्नॉलॉजी असं म्हणतो. कृत्रिम बुद्धिमत्तेवरती राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केलेली आहे. ह्या कार्यशाळेचा उद्देश असा आहे की आपण शिकवत असताना किंवा शिकत असताना किंवा रिसर्च करत असताना AI टूलचा वापर कसा करावा. तर खरं तर AI टूल्स हे शिक्षकासाठी पर्याय असू शकत नाही किंवा विद्यार्थ्यासाठी AI टूल्स जे आहेत किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता जे आहे, हे कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यार्थ्यासाठी निश्चितच युजफुल आहेत, उपयोगी आहेत. पण त्याच वेळेला विद्यार्थ्यासाठी किंवा शिक्षकासाठी हे AI टूलचा उपयोग वेगळ्या अर्थाने सुद्धा होऊ शकतो. म्हणजे शिक्षकामध्ये असलेल्या जी काही चेतना आहेत किंवा विद्यार्थ्यामध्ये असणारी काही चेतना आहेत, विद्यार्थ्यामध्ये असणारी काही विचार करण्याची क्षमता आहे किंवा काही क्रिएटिव्ह काहीतरी उत्पत्ती म्हणजे नवीन काहीतरी उत्पन्न करण्याची जी क्षमता आहे, त्या सगळ्या क्षमता नाहीशा करण्याचं काम AI टूल्स या ठिकाणी करीत आहे. त्यामुळं आपण AI टूलचा वापर कसा करतो ह्याच्यावरती जास्तीत जास्त विचार करणं गरजेचं आहे. AI टूल्स निश्चितच उपयोगी आहे,
पण त्याचा उपयोग करत असताना एक जबाबदारीनं आणि संयमानं त्याचा जर उपयोग केला तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये AI टूल्सचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा परिवर्तन घडवून आणेल असं मला वाटतं AI टूल्सच्या सहाय्यानं. शिक्षणामध्ये तर निश्चितच क्रांती घडलेली आहे, पण ते क्रांती घडत असताना त्याचा जबाबदारीनं वापर करणं हे उपयुक्त ठरेल असं मला वाटतं.